रणवीर कपूर और जॉनी सिन्स के बाद हाजिर है नई जोड़ी। जय श्रीराम, मी हिमांशु अकोलकर स्वागत करतो तुमचं परत एका नवीन रोस्ट व्हिडिओ मध्ये। आज आपण ज्याला रोस्ट करणार आहे तो बॉर्डरच्या त्या साईडचा आहे, पाकिस्तानचं औलादी म्हातारं। एकटा या इंस्टाग्रामच्या अल्गोरिदमला काय झालंय समजेना, माझ्या फीड मध्ये हे सगळं सजेस्ट करून राहिलं आणि उरलं त्या इंस्टाग्रामने मला बक्षायचं ठरवलं असतं, तो आमचं दर्शन तर आहेच। तर आजचा आता काय करोडो दिलो का सरदार चाहत फतेह अली खान, सॉरी ऑफिशियल राहिलं, ऑफिशियल चाहत फतेह अली खान। काय आता आपल्याला वाटतं की हा कुठेतरी राहत फतेह अली खान सारखा दिसतो, पण राहत फतेह अली खान आणि चाहत फतेह अली खान मध्ये एवढाच अंतर आहे जेवढा माझ्यात आणि माझ्या क्रश मध्ये। पाकिस्तानचे वाईट दिवस चालू आहे तर मला माहिती होतं, पण एवढे वाईट दिवस चालू असतील याची अपेक्षा मला नव्हती। लड़ी बदोबदी मौका मिले कधी कधी। आता ती कार्यकर्ती जी याच्या व्हिडिओ मध्ये याच्या सोबत बद्दोबद्दी करतीये, म्हणजे मला कळत नाही की तू हे सगळं करायला तयार झालीच कस काय, ते पण 300 रुपयासाठी। पाकिस्तानी ते सोडून ते पाकिस्तान येऊन जा आमच्या इकडे तारण घालून, आमच्या इथले पुरं चांगलं सुकट ठेवतील तुला। हा, तारण घालून येताना जरा डोकं वाचवून ये, नाही तर त्याच्यासारखं व्हायचं, अर्धे केस गायब। वाह चाहत फतेह अली खान, वाह। फुल पिपानी विपानी काय म्युझिक आहे, तर बाई स्पीड लवकर चल। हाय हाय होय होय, हाय हाय होय होय, हाय हाय होय होय, बदोबदी। माँ खराब हो जाएगा, मैं माँ अम्मा बहन पे आ जाऊंगा, मैं इनकी अम्मा बहन पे आ जाऊंगा। पर व्हिडिओ मध्ये आता पुढे जाण्याच्या आधी ना मला सगळ्यांनी कमेंट मध्ये लवकर हे सांगा की कोण कोण या चाद बाईला खरा चिवताय म्हणतं। आता याची ही रील बघून मला असं कळतंय की या तात्याची कॉन्सर्ट पण भरती। एकच प्रश्न आहे, तात्या तू कॉन्सर्ट करायचे पैसे घेतो का ऐकणाऱ्याला पैसे देतो? मोठा भी पाय छोटा भी पाय अशी सब पावांगे, पाव पाव पाव। काय लेजंड माणूस आहे, म्हणजे याने सगळ्यांना मागे टाकलंय। याच्या समोर ना ढिंचक पूजा काही चीज आहे आणि ना टोनी कक्कर। पाव 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 पाव। एवढं पावचं काय करू मी भाऊ, म्हणजे सोबत थोडी भाजी दिली असती तर जरा बरं झालं असतं। लड़ी बदोबदी मौका मिले कधी कधी। भाऊचं गाणं असं म्हणजे पूर्ण 3 मिनिटाच्या गाण्यात 3.5 मिनिटं हेच बोलत होता की मौका मिले कधी कधी बदोबदी। खूप सारी मेहनत आणि 5 मिनिटं गुगल करून मला कळालं की बदोबदीचा अर्थ होतो फोर्सफुली। भाऊ आता रिलेट करू शकतो मी तुझ्या गाण्यासोबत 100%। एकतर या म्हाताऱ्याला काय चाळे सुचले ना मला कळे ना। 4 दिवस अगोदर दारू पिऊन प्रश्न केल्यासारखा याचा आवाज, का मिले कधी कधी चे लिरिक्स, वाह। त्यात त्याचे नाद अजून डेंजर, म्हणजे त्याच्यापेक्षा अर्ध्या वयाची ती मुलगी, तिला बघतो बघ कसा, वाह। पण आता खरं बोलतो, मौका मिले कधी कधी, असे मौका खरंच कधी भेटतात। व्हिडिओची एडिटिंग आणि बाकीच्या स्टफ बद्दल तर मी बोलणारच नाही, म्हणजे एकदम नेक्स्ट लेवल कारागिरी। हे सगळे प्रोजेक्ट बघून आहे ना मला याला एकच सांगायचं की सर मी तुमचा खूप मोठा फॅन आहे, फक्त आता तुम्ही सिंगिंग सोडून द्या। तर व्हिडिओ इतका बघितला असेल तर लाईक नक्की करा, कमेंट नक्की करा, आणि जर नाही केलं ना तर बद्दोबद्दी लावून तुमच्या हेडफोन मध्ये सोडून देईल मी। पुढच्या व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत बाय बाय, आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। मौका मानो ना क्यों